हॅलो एव्हरीवन. तर आज बघणार आहे आपण अगदी वेगळ्या पद्धतीने पालक पनीर समोसा रेसिपी. जेवढी ही रेसिपी करायला सोपी आहे तेवढीच ती खायला टेस्टी आणि खमंग आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी घेतला आहे मस्तपैकी ताजे ताजे पालक. त्याला मस्तपैकी निसून धुवून मी वाफायला ठेवली होती. वाफवलेली पालक नुसत्या पाण्यात टाकून घेणार आहे. थंड करून त्याची प्युरी करणार आहे. एका बाउलमध्ये घेतला आहे मी 1 वाटी मैदा. त्यामध्ये टाकणार आहे मीठ, ओवा, तीळ आणि मोहनसाठी मी तेल टाकलेलं आहे. सर्व इन्ग्रेडियंट छान असं मिक्स करून घेणार आहे. मोहनचं प्रमाण थोडंसं मला कमी वाटलं होतं, मी त्यामध्ये आणखी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि चेक करणार आहे मोहनचं प्रमाण व्यवस्थित पडलं आहे की नाही. अशा पद्धतीने बघा. आता मग टाकणार आहे मी पालक प्युरी आणि त्यानेच मी मैदा मस्त मळून घेणार आहे. आवश्यकता वाटली तरच तुम्ही वरून थोडंसं पाणी घ्या, नाहीतर प्युरीनेच आपल्याला मैदा छान असं मळून घ्यायचा आहे. घट्टशीर मैदा आपल्याला मळून घ्यायचा. बघा अशा पद्धतीने अगदी सोपी अशी रेसिपी आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. छान असा आपला मैदा मळून झालेला आहे. नंतर मी झाकण ठेवून त्याला रेस्टला ठेवलेला आहे साईडला. आता करणार आहे आपण समोसाचं सारण तयार. त्यासाठी मस्तपैकी ताजं ताजं पनीर घेणार आहे मी खिसून आणि सोबतच घेणार आहे मी 1 क्यूब चीज. त्याला पण मी खिसून घेणार आहे बघा. आता मस्तपैकी आपण अशा पद्धतीने पनीर आणि चीज छान खिसून घेतलेलं आहे. आता यामध्ये टाकणार आहे मी बारीक कट केलेली शिमला मिर्च, कोथिंबीर, सोबतच टाकणार आहे मी मीठ, ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स, मिरेपूड आणि धनापूड. आता सर्व मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे. मग किती कलरफुल असं आपलं सारण तयार झालेलं आहे. अगदी सोपी अशी रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मैदा पण छान असा आपला रेडी झाला होता. त्याचे मी असे गोळे तयार करून घेतलेले आहे. पोपटाला छान तेल लावून त्याच्याशी एक मस्त चपाती लाटून घेणार आहे. बघा अंडाकृती आपल्याला चपाती लाटायची आहे. मधून त्याला असं कट करायचं आहे आणि छान असा समोसाचा आकार द्यायचा आहे आणि मधोमध आपण पनीरचं सारण भरणार आहे बघा. आणि त्याला मस्तपैकी आपण पॅक करणार आहे. ही प्रोसिजर आपली खूप आवश्यक आहे, नंतर तेलामध्ये आपला समोसा उकळू शकतो. अशाच पद्धतीने मी छोटे छोटे समोसे मस्त तयार करून घेतलेले आहे. गॅसवर छान मस्त तेल मी गरम करायला ठेवलं होतं आणि मंद आचेवर मस्तपैकी समोसे मी तळून घेणार आहे. बघा आहे की नाही अगदी सोपी रेसिपी. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तसेही पावसाळ्याचे दिवस सुरू आहे आणि आपल्याला असे मस्त खमंग रेसिपी खायची खूप इच्छा होते. आज सकाळपासून आमच्या गावाकडे खूप असा मस्त पाऊस सुरू आहे. पावसाळ्यामध्ये थंड थंड वातावरणामध्ये अशी रेसिपी, ते पण अगदी सोपी. बघा किती मज्जा की नाही. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. पालक पनीर समोसा रेसिपी बघा. छान असे समोसे मी तळून घेतलेले आहे आणि गरमागरम समोसे मस्तपैकी आपल्या आवडत्या सॉस बरोबर, चटणी बरोबर आपल्या परिवाराला सर्व करायचे आहे. बघा अगदी सोपी अशी रेसिपी आहे की नाही. माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा साध्या सोप्या रेसिपींसोबत. बघा छान असे समोसे रेडी झालेले आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.